नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला. काय बोलून कसं बोलू इथून सुरुवात आहे. तर आज 5 डिसेंबर, 5 जानेवारी म्हणजे किती 2 ते 3 वर्षापूर्वी ह्या म्हणजे की 1 महिना पुढे आत्ता 1 महिना मागे मी त्या दिवशी माझे 100K झाले होते. आणि ती जी फिलिंग होती ना खूप वेगळी होती. आज माझे बघू शकता 1 मिलियन झालेत. 5 डिसेंबर 2025 हा कायम लक्षात राहणारा दिवस आहे. माझे आई वडील असतील, माझा संपूर्ण मित्र परिवार, माझे भाऊ, म्हणजे सगळ्यांनी इतका सपोर्ट केलाय ना. खूप दिवस माझ्यावरती असे पण आलेत की मी खूप फेस आउट केलेलं आहे, पण त्यातनं मी बाहेर येऊन आज इथपर्यंत ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. इन्स्टा फॅमिली, युट्यूब फॅमिली खूप प्रेम दिलंय. जिथं जाईल तिथं कधी वाटलं नव्हतं की मला एकच विचारायचा की मी नेहमी फुल कपडे घालते, माझे फॉलोअर्स कधी 1 मिलियन होतील का नाही. अपेक्षित पण नव्हतं, पण आज देवाची कृपा, आई वडील, माझे आजी आजोबा, त्याचबरोबर माझ्या भावांची साथ आहे. भरपूर जण आहेत, माझी टीम असेल, माझे मित्र आहेत, माझा भाऊ आहे, माझे भाऊ, आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण. तुमच्या सगळ्यांमुळे हे पॉसिबल झाले आणि खरंच खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम, आशीर्वाद काय माझ्यासोबत राहू द्या. इथून पुढच्या पण प्रवासाला अशीच साथ द्या. हे तुमची ताई शब्द कायमच देत आलेली की किती पण मोठी होऊ द्या, कधीच आपली संस्कृती, संस्कार, परंपरा ह्याचा कधीच विसर पडून देणार नाही. आज म्हणजे की काल रात्रीपासून सगळे आम्ही काल रात्री 9,98,000 झाले तेव्हापासून सगळे लिटरली फोन बघतात. ते आज लावून बसलेले सगळे की कधी होतात ते, कधी होतं ते, अक्षर फोन कधी होणार असं. आणि आत्ता फायनली आत्ता किती 11 वाजता झाले ना, 11 वाजता झाले 1 मिलियन. आणि आई, डॅडी ते तर काय बोलायला नको. आज काय झालं तरी आईचा पण खूप सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीत. डॅडी आता कामाला गेलं, डॅडीचा पण खूप सपोर्ट आहे प्रत्येक ठिकाणी. माझं कुठलं पण कोलॅबरेशन असू द्या, स्वतःच्या जॉबला सुट्टी घेऊन माझ्यासोबत येतात. आईने प्रत्येक वेळेस खूप गोष्टी सॅक्रिफाईस केलेत. आणि खूप काय म्हणतात, एक शून्य होते मी, त्या शून्यातनं. आणि त्याचबरोबर काय ह्याचा बोलू, म्हणजे गोष्टी अशा घडल्या माझ्यासोबत, खूप रडलीये. हे क्षेत्र हिच्यासाठी नव्हतं. आणि सायलूचं इंस्टाग्राम किंवा युट्यूब हे क्षेत्रच नव्हतं. अँकरिंग करत होती, पण विषय असा होता की ती डॉक्टर किंवा इंजिनियर ह्या साईडला ह्या क्षेत्रात जाणार हे आम्हाला माहित होतं, कारण तिने आर्मीच्या परीक्षा सुद्धा दिल्या. तेवढी हुशार टॉपची पोरकी. पण जाऊ द्या, काही ऍडमिशन झालं काही ठिकाणी, काही इश्यू आले, त्यामुळे घडण्याचं कारण म्हणजे मला खूप एकटं पाडलंय, खूप वेळा मला एकटं पाडलंय. मी आज तुम्ही मला विचारतात ना, मला मैत्रीण म्हणून कोण असेल ना, माझी आई आहे मला. म्हणजे अशी जीवाभावाची मैत्रीण आहेत की, मैत्रिणी आहेत माझ्या आत्ता पण आहेत, चांगल्या मैत्रिणी आहेत. पण जे मला 10वीला, मी कधीच बोलले नव्हती ही गोष्ट, पण 10वीला मला जो त्रास दिला ना त्या 2 मुलींनी, तो मी कधी विसरले नव्हते ना. आज मी बोलते का माहिती का, आज मी काहीतरी केलंय, आणि ते पण स्वतःच्या जीवावरती केलंय, आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं. तेव्हा पण म्हटलं अरे हे काय करणार, अरे हे कसं. त्यावेळेस पण मला माझ्या शाळेतल्या मैत्रिणी मला म्हणजे की मागं म्हणल्या की हे बावडट कसं काय ह्याच्यामध्ये पडले, असं तसं म्हणल्या होत्या. माझ्या मैत्रिणी ना शाळेतली, ती मला सांगत होती असं, ठीक आहे असू द्या, आज हे बावड बघा आता कुठे आहे म्हणा, असं द्या. आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आज आता भरपूर कॉल मेसेज चालू आहेत, सगळ्यांचे दनादनमध्ये कॉल चालू आहेत. तर चला बघूयात आता पुढे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू वहिनी. कधी झाले कम्प्लीट? आता झालं अर्धा किती, आता 11लाच झालेत, म्हणजे थोड्या वेळापूर्वीच. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हॅलो,
बोल ना चिवताई. झाले का फायनली? झालं थँक्यू. तेच काल आमचं बोलणं चाललेलं एक्साइटेड पर्सन मधलं चिवताई म्हटलं. मी एवढी शॉक झाले. मी म्हटलं मी कालच बघितलं नव्हतं. मी म्हटलं मी एकदम मिलियन झाली. मला एवढा आनंद झाला. तुला मेसेज केलाय बघ मी पण म्हटलं तुला एकदा कॉलच करावा म्हटलं. प्रतीक्षा संपली म्हटलं फायनली मी संपली. मी बघत होते बाई. बरं झालं तर तेवढं मला थोडा झालं कारण की हेच बरोबरच नको रे एवढं. सोड ना तू सोड ना. हा दरा माझ्या पोरीनं भरपूर काही कमवलंय. अजून का बोलत तुला नाही चला जे आज म्हणजे आज तू एवढी मोठी झाली तरी जे काही मी नाही कमवलं किंवा जे माझी काही इच्छा होत्या त्या तू पूर्ण केल्या ह्या गोष्टीचं खूप मोठं आहे. मग तुझं दुसरं कोण करणार तू सांग बरं. नाही ते तर काहीच मग तू हसत राहिली पाहिजे एवढंच इच्छा आहे बास. बाकी काही सध्या नको. चांगलं आहे का समाजकार्य करा नाही म्हणजे करायचं ज्यांच्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत तुमचं काहीतरी पोहोचवा. तुम्ही ज्या कमवता त्यातली फुल नाही फुलाची पाकळी त्यांच्यापर्यंत द्या. देणार ना असे किती लोक आहेत की त्यांना भेटत नाही काही गोष्टी. देणार तुम्ही आज ह्या इन्स्टाच्या माध्यमातून किंवा युट्यूब मधून भरपूर काही करू शकता. रडू नको का रडायचंय. रडू नको होणार ग सगळं होणार. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. टेन्शन घेऊ नको. छान होणार आहे. तू रडू नकोस कळलं. तर आता आमचं 1 मिलियनचं सेलिब्रेशन चालू आहे घरच्या घरी. तर आई डॅडींनी छानसा असा केक आणलाय तर कट करते. आमचं लकू आहे दादा तिकडे छानसे जेवतात. ते लकू वाट बघते कधी मला केक खायला भेटेल. तर या सगळ्यांनी केक खायला आणि लकू हा केक खायचा राणूला. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. मला आधीपर्यंत पोहोचवलं एवढे प्रेम आशीर्वाद तुमचे कायम माझ्यासोबत आहेत. आणि इन्स्टाला जसं तुम्ही प्रेम देत आलाय तसंच आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा देते. धन्यवाद. तर 1 मिलियन असं झालं की म्हणजे असं वाटतच नव्हतं की आज होईल आणि ते झालंय. आणि खूप अचानक झालं. खूप भारी वाटतंय. त्यामुळे आमची काय अशी तयारी नव्हती की मोठं सेलिब्रेशन वगैरे करायचं. त्यामुळे घरगुती छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. आता पुढे बघू. आणि त्याचबरोबर खूप भारी वाटतंय मला आज. आणि एवढ्या छान गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे. म्हणजे कमी पडतील मला शब्द बोलायला. आणि आज मी जर काय कोणाला मिस करत असेल तर माझी आजी ती आज जर काय असती ना तर आज माझ्या मते आमच्या गावाला अख्खे जेवण नक्कीच तिने दिलं असतं पहिलं जाऊन. ठीक आहे असू द्या. आता ती जरी माझ्यासोबत नसली तरी तिचा आशीर्वाद हा खूप मोठा माझ्यासोबत आहे. कारण की तिने दिलेल्या आशीर्वादामुळे मी आज काय झालं तरी तिचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आई वडिलांचा सगळे दादा माझे त्यांच्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. म्हणून मी आज काय झालं तरी इथपर्यंत येऊन पोहोचू शकली आहे. अरे आपली वेगळी हो अशीच दिसतोय तुला चांगलं दिसतोय. केक धर. हा काप ना नेहमीची मुंबई. कॉंग्रॅच्युलेशन सायली. अई सॉरी धर थँक्यू. ऑलवेज सपोर्ट टू पर्सन. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर रात्री दादा आला होता. दादासोबत सेलिब्रेशन केलं आणि नंतर मी दमून झोपून गेले. आत्ता उठले आवरलं वगैरे. तर त्याचबरोबर कसं वाटतं व्लॉग नक्की कमेंट करा. आणि त्याचबरोबर चॅनलला जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.